जी व्यक्ती 15,000च्या पगारात 500 रुपये नाही वाचवू शकत ना, ती लाख रुपयामध्ये पण 5,000 नाही वाचवू शकणार. कसं ते समजून घेऊया. SIP किंवा बचत ही एक हॅबिट आहे किंवा सवय आहे. त्यामुळे जर तुम्हाला बचतीची सवय असेल तरच तुम्ही पैसे वाचवू शकता. म्हणजे लोक म्हणतात ना की माझ्याकडे पैसेच उरत नाहीये, मी SIP कुठून करू. तर ज्या माणसाचा पगार 15,000 रुपये असतो ना, तो त्याच्या 15,000त भागवतो. ज्या माणसाचा पगार लाख रुपये असतो, त्याची लाईफस्टाईल तशी असते, त्याचे खर्च तसे असतात. त्यामुळे त्यांनी बचत, जर त्याच्याकडे सवय असेल बचतीची, तर तो त्याच्यात पण पैसे वाचवेल. त्यामुळे जर तुम्हाला सवय असेल बचतीची, तर 15,000च्या पगारात पण तुम्ही 500 रुपये वाचवू शकता. नाहीतर तुम्हाला लाख रुपयाचा पगार जरी मिळाला ना, किंवा लाख रुपये जरी पगार असेल ना, तरी तो 5,000 रुपयेही महिन्याच्या शेवटी वाचवू नाही शकत. त्यामुळे 15,000च्या पगारात पण तुम्ही 500 रुपयाची SIP करू शकता. आणि SIP ला अमाऊंटचं बंधन नाहीये. तुम्ही 100 रुपयाची पण SIP करू शकता, 500ची पण करू शकता आणि 5,000ची पण करू शकता. पण इथे मुद्दा काय आहे की तुम्हाला बचतीची सवय लागणं. SIP मुळे तुम्हाला एक हॅबिट लागते, एक सवय लागते की तुम्हाला जो इन्कम आहे किंवा तुमची आत्ताची जी लाईफस्टाईल आहे त्याच्यामधून तुम्ही तुमच्या उद्यासाठी पैसे वाचवता. त्यामुळे तुम्ही तुमच्या सवयी बदला, तुम्ही हॅबिट लावा सेव्हिंग्सची. हळूहळू छोटी SIPनी सुरुवात करा. नंतर जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही SIP वाढवा, जेणेकरून तुमची बचत वाढेल. आणि तुम्हाला जर SIP बद्दल काही जाणून घ्यायचं असेल तर मला खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. थँक्यू. Disclaimer. Mutual funds are subject to market risk. Please read the offer document carefully.